पुण्याच्या पश्चिमेला घाटमाथ्यावरती रायगड जिल्ह्यात पाऊस झाला तर पुण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटतो. पुण्यात पाऊस झाला तर मुळा मुठा उजनीकडे पाणी घेऊन जातात, जेणेकरून उजनी पाणलोट क्षेत्रावरती अवलंबून असणाऱ्या मराठवाडा किंवा पश्चिम महाराष्ट्रातील भागाचा पाण्याचा प्रश्न मिटतो. हे झालं सह्याद्रीपासून तर समजा कर्नाटक बॉर्डरपर्यंत. पण आपण जिथं कुठे आहात तर आपल्या शेतात ज्यावेळेस पाऊस पडतो तर ते पाणी ओढ्याला नाल्याला वाहून जातं का? वाहून जात असेल तर चांगलं का वाईट? आणि जर ह्या उन्हाळ्यात दुष्काळ पडला असेल, प्यायच्या पाण्याची सोय नसेल तर जिम्मेदारी कुणाची?